समुद्रपूर तालुक्यातील जाम चौक परिसराला आधुनिक बस स्थानकाची नितांत गरज होती। त्यानुसार बस स्थानकाच्या पुनर्बांधकामाचे काम ठेकेदाराला देण्यात आले। मात्र गेल्या 2 वर्षापासून हे काम अतिशय संथ गतीने सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही। ठेकेदार व बस स्थानकातील संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। जाम बस स्थानकात सुमारे 20 टिप्पर मुरुम रॉयल्टी न भरता टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे। या बस स्थानकातून संपूर्ण विदर्भात बससेवा चालते। ठेकेदाराच्या मनमानीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी व स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। बस स्थानकाच्या पुनर्बांधकामाचे काम सुरू करून 2 वर्षे उलटली तरीही काम अर्धवट अवस्थेत आहे। कामात सातत्याने दिरंगाई व दुर्लक्ष दिसून येत आहे। बस स्थानकाच्या आत बस चालकांना बस उभी करणे व वळवणे अत्यंत कठीण झाले आहे। त्यामुळे चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे। अपूर्ण बांधकामामुळे प्रवाशांना धूळ, माती व चिखलाचा सामना करावा लागत असून त्यांचा प्रवास त्रासदायक ठरत आहे। दीर्घकाळ सुरू असलेल्या या कामातील निकृष्ट दर्जा व मंद गती पाहून नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी आहे। बस स्थानक परिसरातील व्यावसायिक व नागरिकांना सतत उडणाऱ्या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे। याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या या बसस्थानकाची दयनीय अवस्था सर्वांनाच खटकत आहे। ठेकेदारांच्या कामावर संबंधित अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला काटेकोर देखरेख करणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही। ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे।